नमस्कार मित्रांनो. काही दिवसापासून मी व्हिडिओ अपलोड केले नाहीयेत YouTubeवर. तर म्हटलं चला आज ते व्हिडिओ मी का अपलोड नाही केले त्याचं कारण सांगूया. तर काय झालं ना, अचानक आम्हाला माझ्या आत्या-सासूबाई ज्या आहेत, म्हणजेच नितीनच्या आत्या, त्यांच्या निधनाची बातमी आली आणि मग काही विचार न करता आम्हाला तातडीने गावी यावं लागलं. आणि तुम्हाला माहिती आहे अशी काही जेव्हा न्यूज येते, तेव्हा आपल्या मनाची काय अवस्था होते. कारण पहिला प्रश्न आपला हा असतो, की आपल्याला काही करून तिकडे पोहोचायला पाहिजे आणि नितीनचं आणि आमच्या ज्या अक्का आहेत त्यांचं बॉन्डिंग खूप छान बॉन्डिंग होतं आणि अक्का कसं आता आमच्या घरामध्ये शेवटच्या होत्या. म्हणजे माझे सासरे, त्यांचे भाऊ आणि त्यांच्या 2 बहिणी होत्या. त्यातून जी सगळ्यात छोटी त्यांची बहीण होती माझ्या सासऱ्यांची. ते सगळेजण कोणीच नव्हतं. फक्त आता त्या एकट्याच उरल्या होत्या, ज्या घरामध्ये होत्या. पण आता जशी त्यांची ती बातमी आली, तसं नितीन एक खूप भावूक झाले. तर तुम्हाला माहिती आहे अशी न्यूज आल्यानंतर मनाची काय अवस्था होते, हे नाही शब्दात सांगता येत. तर मग आम्ही तसंच आम्ही गावी निघालो, गावाकडे येण्यासाठी. आणि काय झालं ना, त्या दिवशी जसं आम्हाला गावी निघायचंय, तर आपल्या इकडे मुंबईला भरपूर पाऊस. पाऊस म्हणजे काय पाऊस ब वि खूपच पाऊस होता. सगळीकडे पाणी भरलेलं होतं आणि ट्रेनचे तिकीट पण आम्हाला मग भेटले नाही. तर मग आम्ही शेवटी गाडी घेऊन इकडे आलो, गावाकडे आलो. गावाकडे आल्यानंतर मग ते सगळे त्यांचे जे अंत्यविधी वगैरे सगळे जे कार्यक्रम आहेत, सगळे कार्यक्रम वगैरे उरकून घेतले आणि तिकडे गावी गेल्यानंतर अ, पहिले कसं होतं ना, की त्यांच्या गावी गेल्यानंतर असं पटकन त्या समोर दिसायच्या आणि एक म्हणजे वेगळंच वाटत होतं. खूप प्रसन्न असं आणि छान वातावरण वाटायचं. घरात सुद्धा त्यांचं असायचं, की हे खाऊन जा, हे खा, ते खा, हे असं कर, ते तसं कर. खूप त्यांचं असं चालू असायचं आणि आता एकदम त्या नाहीयेत. तर त्यांची ती उणीव जी आहे, ती कधीच भरून न निघणारी आहे. आणि नितीनला तर म्हणजे मी नाही शब्दात सांगू शकत ते त्यांचं किती मन हे झालं असेल. पण आता काय करणार ना, आपण काही करू शकतच नाही. कारण त्या खूप आजारी पण होत्या. त्याच एका गोष्टीचं समाधान असं वाटतं, की जेव्हा त्या गावी होत्या, दिवाळीच्या वेळी आम्ही आलो होतो गावी. तर उभ्या-उभी का होत नाही. 1 दिवसात आम्ही त्यांना भेटून आलो होतो. त्याचं एक समाधान वाटतं, की चल आपण म्हणजे थोड्या दिवसा अगोदर का होत नाही, पण आपण त्यांना भेटून आलो. जर भेटलं नसतं, तर अजून मनाला लागून राहिलं असतं, की नाही त्यांच्याशी बोलणं झालं शेवटचं पण. आणि त्यांचं भरपूर आजार पण होतं आणि त्या आजारपणामध्येच मग त्यांचं ते निधन झालं. काय करणार ना, पण काही हेच नाही त्याला. ठीक आहे असो. आता त्यांचं ते परत कार्यक्रम आहे 13वीचा. आता तो करणार आहे बोरगाव पेठला. जिथे त्यांचं गाव आहे, जिथे त्या नोकरीला होत्या. ज्या शाळेवर त्या शिक्षिका म्हणून लागल्या, त्याच शाळेवर त्या प्राध्यापिका अ, अ, हे मुख्याध्यापिका म्हणून रिटायर झाल्या होत्या. खूप मोठी अचीव्हमेंट असते ना ही. तर त्या गावामध्ये आहे त्यांचा कार्यक्रम. आता बघू कसं काय काय होतंय. आम्ही तर तिथले सगळे कार्यक्रम वगैरे आवरलेत आणि आता आम्ही रात्री निघालो होतो आम्ही तिथून परतवाड्यावरून. म्हणजे आम्ही मुंबई टू परतवाडा प्रवास केला फोर व्हीलरनी आणि एवढा पाऊस होता त्या प्रवासामध्ये बापरे! अक्षरशः बाहेर काही दिसत नव्हतं. एवढी भीती वाटत होती एवढ्या रात्री गाडी चालवायला. तरीसुद्धा माझ्या भावाने ती खूप छान आम्हाला घेऊन गेला आणि घेऊन आला लवकर. आता आम्ही तिथून मग ते सगळे कार्यक्रम वगैरे आवरले आणि आम्ही संध्याकाळी निघालो होतो आणि आत्ता आम्ही आलोय मम्मीकडे. आता इथून आम्ही निघणार परत मुंबईकडे. तर बस मला एवढीच न्यूज सांगायची होती, की हे काही दिवसापासून जे मी व्हिडिओ अपलोड नाही केले, तर त्याचं कारणच हे असं होतं, की आणि ह्या अशा
सिच्युएशनमध्ये म्हणजे आपण सिच्युएशन अशी असते, की तिथे हे सगळ्या गोष्टी शूट नाहीच करता येत, की व्हिडिओ शूट करा, हे करा, ते म्हणजे मला तरी नाही ते योग्य वाटलं, की त्या कार्यक्रमामध्ये व्हिडिओ वगैरे शूट करायला. त्यामुळे म्हटलं राहू देत. जे काय आहे ते मी नंतर तुमच्याशी शेअर करेल. त्यामुळे आत्ता मी तुम्हाला हे सगळं शेअर केलं. तर आत्ता मी आहे सिंदखेड राजामध्ये. आता इथून आम्ही निघणार आहे मुंबईसाठी. तर आता आता यानंतर आपले व्हिडिओ जे आहेत ते रेग्युलर येत राहतील. बस मला हे इतकंच तुमच्याशी शेअर करायचं होतं. जो हा हा जो व्हिडिओ आहे, तो फार छोटा आहे. थोडंसं मॅनेज करून घ्या. बाकीचे जे येणारे व्हिडिओ आहेत, ते थोडेसे आपण मोठे बनवण्याचा मी प्रयत्न करेल. पण आजचा जो व्हिडिओ आहे, तो थोडासा तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. कारण मला बाकीचं दुसरं काहीच शूट नव्हतं करायचं, कारण इच्छाच होत नव्हती. आता इकडे आली आहे, तर इथे करूया आपण शूट. तर चला मग कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.